आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील प्रत्येकाचा. खानदेश न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धन्यवाद. जया परमार्थाची चाड तेणे सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. राम कृष्ण वासुदेवा हरी हाची दृढ व्हावा, आणि कांचा हेवा दुरी करी आदरे, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. घाली संतांसी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. तटे भीम रथ्या परम पुंडरीकाय दातुंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगं. पांडुरंगाक प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकार. जया परमार्थाची चाड तेणे सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. गोदातीर निवासी पैठण क्षेत्रीचे थोर संत शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज यांचा 4 कडव्यांचा चौकडी पर आणि वासुदेव प्रकरणातला अभंग सेवेकरता म्हणून दाखवलेला आहे. कीर्तनाच्या अभंगाच्या निरूपण रूपी सेवेवर प्रारंभ करण्यापूर्वी काही 2-3 गोष्टींचा परिहार देणं, प्रस्तावना करणं आवश्यक आहे. गेली 69 वर्ष अहर्निश सुरू असलेला हा अखंड नामजप यज्ञ सप्ताह, तन्निमित्ताने असलेली ही कीर्तन मालिका आणि त्या कीर्तन मालिकेतलं पहिलं पुष्प म्हणून असलेली माझ्याकडची ही सेवा, हा खरोखर खूप मोठ्या भाग्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त आहे. कारण श्री क्षेत्र कासोदा आणि एकचक्रा नगरी असलेलं हे अत्यंत प्राचीन, पुरातन, प्रागैतिहासिक, पौराणिक कालापासूनचं हे नगर आणि तेवढीच प्रदीर्घ सुदीर्घ परंपरा असलेली परमार्थाची ही भूमी अत्यंत श्रेष्ठ ज्येष्ठ अशा
महनीय महानुभावांनी पावन केलेली, पवित्र केलेली, त्यांच्या तपस्साधनेनं, ज्ञान साधनेनं, भक्ती साधनेनं पवित्र झालेला हा संपूर्ण परिसर खरोखर आपल्या भाग्याचा हेवा करावा तेवढा थोडा आहे. हरिनाम सप्ताह मंडळाच्या पंचमंडळाने अतिशय आग्रहाने आणि सतत संपर्क करून मला इथपर्यंत यायला भाग पडलं. नसतो आलो तर व्यक्तिशः माझंच नुकसान झालं असतं हे इथे येऊन मला नक्की कळत आहे. माझे लहान मोठे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू या ठिकाणी आहेत. आळंदीच्या शिक्षण संस्थेमध्ये, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि सगळ्याच आमच्या गुरूंचा ज्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहेत असे सगळेच महानुभाव माझ्या मागे पुढे उभे आहेत, काही बसले आहेत. अतिशय भक्तिमय अशा वातावरणात श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणानं आपण हा सप्ताह आयोजित करता. या क्षेत्राचंही महात्म्य, याचं वैशिष्ट्य आता मला काही सन्मित्रांनी सांगितलं. यापूर्वी कधी कीर्तनाच्या निमित्ताने येण्याचा योग या ठिकाणी आला नाही, पण आज मात्र ती उणीव भरून निघते आहे. खरोखर माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. परमार्थाने पावन झालेली भूमी आहे. परमार्थ रुजलेली, परमार्थ मुरलेली, परमार्थ वाढलेली, परमार्थातनं बहरलेली, व्यक्तिमत्व फळांनी लगडलेली ही भूमी आहे. त्यामुळे परमार्थपर, भगवत नामचिंतनपर आणि असाही सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे भगवत नामचिंतनपर अभंग घेण्याचा जो एक प्रघात आहे त्याला अनुसरून हा अभंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणासाठी हा अभंग? तर ज्याला म्हणून कुणालाही परमार्थ करायचा असेल त्या प्रत्येकासाठी हा अभंग आहे. जो कोणी परमार्थाचा साधक होऊ इच्छितो किंवा साधक आहे किंवा साधना मार्गावरून ज्याचा प्रवास सुरू झाला आहे असा प्रत्येक साधक, प्रत्येक भक्त असलेला किंवा समजत असलेला सुद्धा या अभंगाचा अधिकारी आहे. परमार्थ मार्गाची साधना त्यानं कशी करावी हे सांगणं हा प्रतिपाद्य विषय आहे. त्यासाठी साधनं काय असावीत हे सांगणं हा संबंध, आणि मग एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी हे फल हा अनुबंध चतुष्ट आहे. परमार्थ म्हणजे नेमकं काय असं जर कुणाला वाटत असेल तर वारकरी संप्रदायाचा संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आणि कळस कदाचित या एका अभंगामध्ये सिद्ध होऊ शकतो. इतकं या अभंगाचं वैशिष्ट्य मोठं आहे. परमार्थ 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 बऱ्याच जणांना वाटतं आपण खूप परमार्थ करतो. परमार्थ ही करण्याचीच बाब आहे एवढं नक्कीच, पण परमार्थ आपण करतो म्हणजे नेमकं काय? तर आपण कदाचित भरपूर श्रवण करतो, सद्ग्रंथांचं वाचन करतो. भरपूर श्रवण करणं, वाचन करणं, सत्संगतीत राहणं हे तसं जर पाहिलं तर थोड्याशा एका पद्धतीनं निष्क्रियतेचं द्योतक म्हणता येईल. जोपर्यंत आपण स्वतः परमार्थ स्वतःत रुजवत किंवा मुरवत नाही, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या जगण्याच्या, आपल्या वागण्याच्या, आपल्या बोलण्याच्या दैनंदिन क्रियांमध्ये परमार्थ उतरत नाही, तो पावेतो आपण परमार्थ खऱ्या अर्थाने करतो आहोत असं म्हणता येणार नाही. श्रवण करतो, वाचन करतो, मनन करतो, चिंतन करतो, पण म्हणून परमार्थ करतोच असं म्हणता येणार नाही. परमार्थ नुसता वाचण्याची गोष्ट नाही, परमार्थ नुसता ऐकण्याची गोष्ट त्याहून नाही, परमार्थ ही करण्याची बाब आहे. आणि परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय? करायची इच्छा असलेल्याने तो कसा करावा,
त्यासाठी साधनं काय आहेत आणि त्याचं फल काय आहे, या सगळ्या बाबी या एका अभंगात महाराजांनी आणून ठेवलेल्या आहेत. माऊलींनी सुद्धा सांगितलंय, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिणते शस्त्र. हे फक्त बोलण्यापुरता मर्यादित ठेवण्याची बाब नाहीये, श्रवणापुरता मर्यादित ठेवण्याची बाब नाहीये, वाचनापुरता मर्यादित ठेवण्याची बाब नाही, चिंतनापुरता मर्यादित ठेवण्याची बाब नाही. प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपल्याला परमार्थ साधता आला पाहिजे आणि तो कसा साधायचा हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. ठल ठल एखाद्या खूप मोठ्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांनी सोबत आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, जिथून जायचं आहे आणि जिथे जायचं आहे त्या दोन्ही भूभागांचा समग्र नकाशा समोर ठेवावा, किंवा आजच्या अलीकडच्या काळामध्ये भ्रमणध्वनी संचात असलेली GPS यंत्रणा सोबत ठेवावी गुगलची, आणि त्याला अनुसरून प्रवास करावा. आपल्याला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून मधल्या सगळ्या टप्प्यात पावेतो आणि अंतिम गंतव्य स्थाना पावेतो. मुक्कामाची साधनं कुठली, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था काय, त्या ठिकाणी राहण्या झोपण्याची व्यवस्था काय, आजूबाजूला प्रेक्षणीय किंवा दर्शनीय स्थळ कुठली, तीर्थक्षेत्र कुठली, हे जसं आपल्याला त्या छोट्याशा नकाशामध्ये हातभर असलेल्या यंत्राच्या साधनानं कळू शकतं, अगदी तशाच पद्धतीने या छोट्याशा 4 कडव्यांच्या अभंगामध्ये अवघा परमार्थ आपल्याला कळू शकतो. ही संतांची सर्वसमावेशकता आहे आणि अल्पसूत्रता सुद्धा आहे. एरवी आपण संसार करतोच, करू नये एवढा करतो. माऊली तर म्हणतात अत्यंत अट्टहासाने आपण सायास करून, आयास करून, सायासांनी आपण संसार करतो. सायासे करीशी प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस आपण संसार करत राहतो, प्रपंच करत राहतो. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे, परमार्थ करण्याची इच्छा असली जरी तरी आज पावेतो परिस्थिती अशी होती, वारकरी संप्रदायाच्या उगमा पावेतो, उदया पावेतो, की समाजातला एक खूप मोठा वर्ग परमार्थ करण्यापासून, प्रत्यक्ष देवदेव करण्यापासून, अध्यात्माच्या ज्ञानापासून प्रत्यक्षात वंचितच होता. ठीक आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये, स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास्तेपि यांती परांगतीम, पण ते सांगितलेलं प्रत्यक्ष समाजात रुजून उमलून बहरून यायला वारकरी संप्रदायाचा उदय व्हावा लागला, एवढा प्रदीर्घ काळ मध्ये जायला लागला. मग पुढे माऊलीच श्रीकृष्णांच्या रूपानं प्रकटल्या, अवतारात घेत्या झाल्या, आणि माऊलींनी जाती व्यक्ती पडे बिंदुले वगैरे म्हणत, ज्याला म्हणून कोणाला परमार्थ करण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाला परमार्थ करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला समान फल आहे, हे अत्यंत ठासून सांगितलं. नुसतं सांगितलंच नव्हे, माऊलींच्या काळात माऊलींच्या सोबत जी संत मांदियाळी अस्तित्वात आली, अवतरित झाली, ती प्रत्येक जाती वर्णातली झाली. संतांना तशी वस्तुतः जात नसते, अनुभूतीच्या पातळीवर सगळे संत एकरूपच आहेत, मात्र वेगवेगळ्या जाती प्रजातींमध्ये, वर्णांमध्ये जो संतांचा उद्भव झाला, त्यातून एक गोष्ट आपल्याला आम्हाला सगळ्यांना सांगायची कदाचित अशी आहे की संतत्व, परमार्थ, अध्यात्म ही कुठल्याही एका जातीची मक्तेदारी नसून, ज्याला म्हणून कोणाला परमार्थ करायचा आहे त्या प्रत्येकासाठी, मग तो कुठल्याही जातीचा असो, वर्णाचा असो, लिंगाचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो, व्यवसायाचा असो, कुठलाही प्रत्यवाय, कुठलाही प्रतिषेध, कुठलाही निषेध नसून, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करूनी वेश्याही. अशा यच्चयावत ज्याला कोणाला म्हणून परमार्थ करायचा
करायचा असेल त्या त्या प्रत्येकाचं खुल्या मनानं स्वागत करणारा आणि त्यांना परमार्थाची दिशा दाखवणारा हा अभंग आहे. त्याची सुरुवात अभंगाच्या पहिल्या कडव्यात महाराज करतात. जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड धरुनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. पहिल्या कडव्यात श्रीमन एकनाथ महाराज सांगतात, ज्याला म्हणून कोणाला परमार्थ करायचा आहे, ज्यालाही जया, जो जन्मवंचित आहे, जो कर्मवंचित आहे, कुठल्याही मार्गानं ज्याला आज पावतो, निषेध होता परमार्थाच्या साधनांच्या मार्गामध्ये, भगवत प्राप्तीच्या उपायांमध्ये, असा कुठलाही निषेध आता शिल्लक राहिलेला नाहीये. हे दर्शवण्यासाठी जया हे पद नाथ बाबांनी घातलेलं आहे. जया, ज्याला म्हणून कोणालाही करायचं असेल, काय परमार्थ. परमार्थ अर्थातला अनर्थ म्हणजे संसार. तुम्ही आपण करतो अर्थासाठी, पण त्यातनं अनर्थाशिवाय दुसरं काही निष्पन्न होत नाही. मात्र अर्थातला परमार्थ जो सार्थ आहे तो म्हणजे परमार्थ. अर्थात भगवत प्राप्तीचा उपाय म्हणजे परमार्थ. विठ्ठल ज्याला परमार्थाची चाड आहे, चाड शब्द नाथ महाराजांनी घातला. चाड या शब्दाचा अर्थ असा होतो की काहीतरी लाज वाटून, काहीतरी खंत वाटून आपण एखादी सकारात्मक कृती करायला प्रवृत्त होणं, त्याला म्हणायचं चाड. एखादा गावात जुना जाणता म्हातारा असावा, 2-5 पिढ्यांचं नेतृत्व केलेला, आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने जर पुढच्या पिढ्यांमध्ये एखादा करंटा निपजला, भाग्यहीन निपजला, की जो कुठलाही काही परमार्थ करत नसला, गावातल्या सप्ताहाला वर्गणी देत नसला, कुठलं सहकार्य करत नसला, तर त्या म्हाताऱ्याच्या पिढीतला दुसरा जर एखादा म्हातारा असेल तर तो त्या अशा नातवाला, पणताला म्हणतो, अरे काय तुझ्या पणजोबाने परमार्थ केला, किती देवदेव त्यांनी केल्या, केवढ्या वाऱ्या केल्या, केवढे सप्ताह केले, केवढे भंडारे त्यांनी घातले, केवढ्या पंक्ती दिल्या. तुझ्या बाप दाद्यांनी जेवढं केलं नको तेवढं करू, थोडं फार कर.
नको संपूर्ण सप्ताहातला रोज पंगत घालू, एखाद्या दिवसाची तर पंगत घे, नको पंगत घेऊ, 1000-1500 रुपयांची तर वर्गणी फाड, 500 रुपयांची तरी फाड कमीत कमी पावती. अरे तुझ्या आज्या पंजांनी जेवढं केलं त्याची थोडी चाड बाळग. चाड बाळग म्हणजे काय? थोडीशी लाज बाळग, थोडी शरम बाळग आणि खंत बाळग. आणि जे तुझ्या वाडवडिलांनी केलं, जे तुझ्या पूर्वसुरींनी केलं ते करायला तू प्रवृत्त हो, सकारात्मक कृती कर, म्हणजे चाड बाळग. विठ्ठल परमार्थ ऐकला भरपूर, श्रवण केला भरपूर, वाचला भरपूर, पण प्रत्यक्ष करण्याची वेळ येत असताना करायचं तर नेमकं काय करायचं? परमार्थ करायचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? नाथ महाराज सांगतात, अगोदर तेणे सांडावे लिगाड. सांडावे त्याग करावा. कोणी? तेणे. तेणे म्हणजे नेमकं कोणी? ज्याला म्हणून कोणाला परमार्थ करायचा आहे त्याने सगळ्यात आधी काय करायचं? लिगाड सोडायचं. लिगाड. लिगाड काय? लिगाड म्हणजे? लिगाड म्हणजे आसक्ती, मोह, माया, ममता, संकल्प, विकल्प, तृष्णा, या सगळ्यांचं गाठोडं म्हणजे लिगाड. विठ्ठल आसक्ती, ममत्व, वखवख, मला हे पाहिजेच, हे माझंच आहे, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची ह्याच्यावर नजर सुद्धा पडायला नको, हे संपूर्णतः माझं आहे, ही वृत्ती, ही प्रवृत्ती आणि तशी कृती म्हणजे लिगाड. आसक्ती, ममत्व, पराकोटीची आसक्ती. किती आसक्ती ही? तर लिगाड ही एक बाब अशी आहे की लिगाडाच्यामुळे होती पंचभूते ज्याची त्या पुरते विभागले, असा एक अभंग तुकोबारा यांचा. पंचमहाभूतांचं सुद्धा लिगाड म्हणजे आपापल्या पुरतं विभागून पाहण्याची स्वार्थीपणाची वृत्ती आहे. माऊलींच्या सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या त्याच्यावर 13व्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये सुद्धा, की एक पंचमहाभूत दुसऱ्या महाभूताला सहन करत नाही कोणी आपल्या हद्दीत आलं तर. पृथ्वी जर आप म्हणजे पाण्याच्या हद्दीपर्यंत गेली तर पाणी पृथ्वीला जिरवून विरवून टाकतं. पाणी जर तेजाच्या हद्दीत गेलं तर तेज पाण्याला वाफ करून मारून टाकतं. तेज आकाशाच्या हद्दीत गेलं तर आकाश तेजाला विलीन करून टाकतं आणि आकाश वायूला सुद्धा भक्षण करून टाकतं. महदाकाश फक्त उरतं, आकाशाचा सुद्धा लय महदाकाशात होतो. अशा पद्धतीने ज्याची त्या पुरते विभागले ही लिगाडाची ठोरी आहे. तुकोबाराय सांगतात ही लिगाडाची ठोरी आहे. तुमची आमची तर गोष्टच खूप वेगळी आहे. पंचमहाभूतांची कदाचित बाब आपल्या आकलनात येणार नाही म्हणून तुकोबारायांनी दुसरा दृष्टांत दिला आहे. पूर्वी किराणा मालाची जी उघडी दुकानं असायची त्याच्यात दुकानाच्या त्या दारातच गुळाची अशी ढेप किंवा भेली मांडून ठेवलेली असायची. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि त्या भेलीला असा फाजर फुटल्यासारखा द्रव रस त्याच्यातनं ती विरघळायची त्या उन्हाच्या तडाख्याने. उन्हामुळे ती भेली विरघळायला लागल्यानंतर तिच्या वासाने आजूबाजूच्या माश्या भोंगावत येऊन आणि त्या भेलीच्या त्या चिकट द्रवावर गुळाच्या रसावर त्या बसायच्या. बसतात अजून सुद्धा. बसल्यानंतर जो पाव येतो त्या माशीला तो रस गोड वाटतो आहे, चांगला वाटतो, तोपर्यंत तो प्राशन करते, अधिकाधिक प्राशन करते. ज्या वेळेला सुटण्याची तिची तृप्ती झाल्यानंतर सुटण्याची इच्छा होते, सुटायचा प्रयत्न केल्यानंतर ती जेवढी सुटायचा प्रयत्न करते तेवढी त्याच्यात अधिकाधिक गुंतत जाते. गोडपणे माशी गुंतली लिगाडी, सापडे फडफडी अधिकाधिक. गोडीच्या आसक्तीने, उपभोगाच्या मोहाने ती माशी त्या रसात एवढी दंग होते, एवढी गुंग होते की नंतर उरली ते उरी नाही काही, तिचं अस्तित्व सुद्धा उरत नाही, त्यातच ती मरून जाते.
तिला बाहेर सुद्धा उडता येत नाही, निघता येत नाही त्याच्यातून. ही फक्त माशीची गोष्ट असली असती तर आपल्याला विचार करण्याची गरज नसती. आपली तशी अवस्था होऊ नये म्हणून तुकोबराय सांगतात, सारावी लिगाडे धरावा सुपंथ जावे उसंतीत हळूहळू. आपण संसारातली आसक्ती हळूहळू हळूहळू उसंतीत जावी, उसवत जावी. थोडं थोडं का होईना स्वतःला संसाराच्या पासून, या लिप्ततेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत जावा. संसार सोडावा असं कुठल्या संतांनी सांगितलेलं नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. संसार सोडायचा असं नव्हे, संसारातली असलेली ममता, संसारातली असलेली आसक्ती, संसारातली असलेली आपली स्वतःची पराकोटीची धडपड संसाराकरताची, त्यातलं ममत्व सोडायला सांगितलं. सारावी लिगाडे. मग करायचं काय करायचं तर धरावा सुपंथ. कुठला सुपंथ? कुठला मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता गोवा कोठे कोठे काही. संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने, त्या सुपंथाने जर आपण चाललो, संतांनी सांगितलेल्या, महानुभावांनी सांगितलेल्या, गुरुजनांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चाललो तर आपल्याला त्या माशीसारखा कोणता गोवा कुठे पडणार नाही. आपण आस्वाद घेऊनही वेळ येताच मुक्त होऊ शकू. व्हायला हवं म्हणून जावे उसंतीत हळूहळू. संतांनी सांगितलेला मार्ग तरी कुठला आहे? संतांनी सांगितलेला मार्ग म्हणजे केवळ आणि केवळ भक्तीचा, भगवत नामचिंतनाचा, भजनाचा. म्हणून जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. लिगाड सांडल्यानंतर, आसक्ती संसारातली सांडल्यानंतर, सोडल्यानंतर धरुनी भजनाची चाड, भजनाबद्दलची चाड धरायची, भजनाबद्दल लाज बाळगायची. म्हणजे भजनाबद्दल प्रेम धरून भजन करायचं अहर्निश, नित्यनेम आदरे. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे भगवंताचं अत्यंत कृतज्ञतेने केलेलं स्मरण. फक्त कृतज्ञतेने आणि विनम्र भावाने. काही मागणी करता म्हणून नाही, काही मागण्या करता म्हणून नाही. जे मिळालेलंच आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता, त्याच्याबद्दल असलेला अहोभाव, त्याच्याबद्दल मनामध्ये असलेलं अत्यंत सांद्र अंतःकरणपूर्वक प्रेमाने निष्ठेने केलेली त्याची आळवणी म्हणजे भजन. जेणे हा जीवा दिला दान, जेणे हा जीवा दिला दान, दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याचं गुण चिंतन करणं, त्याचं लीला संकीर्तन करणं, त्याच्या रूपाचा महिमा वर्णन करणं, गुणांची कीर्ती वाखाणणं आणि त्याचं चिंतन करत राहणं, त्याचं स्मरण करत राहणं, हे खरं भजन आहे. हे खरं भजन. काही मागण्याकरता म्हणून, काही प्राप्त होण्याकरता म्हणून कुठल्याही अपेक्षेने केलेली कृती ती खरे भजनच नाही. येर बहु जोडी ती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. त्याचं कारण असं आहे की माऊली म्हणतात, देखील मनुष्य जात सगळं हे स्वभावात भजनशील. संपूर्ण मनुष्य जात तशी पाहिलं तर माऊली म्हणतात भजनशील आहे.
भजनच करतात. भजन म्हणजे काय? कशाचं ना कशाचं नित्यशः केलेलं प्रेमपूर्वक स्मरण. तुम्हा मलाही प्रत्येक गोष्टीचं कशाचं ना कशाचं स्मरण आहेच ना प्रत्येकाला. कोणाला पैशांचं आहे, कोणाला धनाचं आहे, कोणाला सत्तेचं आहे, कोणाला संपत्तीचं आहे, कोणाला पदाचं आहे, कोणाला उपभोगांचं आहे. वेगवेगळ्या उपभोगांच्या इंद्रियजन्य उपभोगांचं स्मरण आपल्याला असणं, माऊली त्याला सुद्धा भजनच म्हणतात. पण ते भजन खरं भजन नव्हे. एर बहु जोडी ती किरीटी जयांची भजने भोगासाठी. ते भोगासाठी असलेलं भजन भजनाचं विडंबन आहे. भजनाचं ते विडंबन आहे, ते खरं भजन नव्हेच. खरं भजन म्हणजे देवाची चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडून या. अशा पद्धतीचं भजन केवळ आणि केवळ भगवंतासाठी, भगवंता करताच असलेलं जे भजन, ती खरी भक्ती, ते खरं भजन. ज्याला जया परमार्थाची चाड आहे, परमार्थ करायचा आहे, त्याने आधी लिगाड सांडायचं, म्हणजे संसारातली आसक्ती सोडायची, संसाराबद्दलचं ममत्व सोडायचं आणि तेच ममत्व भगवंताप्रती लावायचं, भगवंताच्या भजनाप्रती लावायचं, भजनाकरता लावायचं. धरुणी भजनाची चाड, भजनाबद्दल आपण अभिमान बाळगायचा आणि तशी भजन करायला प्रवृत्त व्हायचं. धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. ते भजन काही ठराविक काळापुरता करायचं नाही, तर ते नित्यनेमाने करायचं, नित्यनेमाने करायचं. तुम्ही आम्ही बहुतांश प्रत्येक जण नित्यनेम करतो, पण माऊली तर हरिपाठात म्हणतात नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ आहेत का हो? तसा जर आपण विचार केला तर नित्यनेम करणारे दुर्लभ नाहीत ना. आता या ठिकाणी किमान 100 तरी लोक रोज नित्यनेम करणारे सापडतील की नाही सांगा. स्नान केल्याच्या नंतर आपण हरिपाठ म्हणतो, आपण काही ठराविक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचतो, गाथेतली अभंग आपण वाचतो, पूजा अर्चा करतो, देवपूजा करतो. जो काही आपण करतो तो नित्यनेम आपण करतोच ना, प्रत्येक जण करतो. मग दुर्लभ कुठे आहे? माऊली तर म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी. जे नित्यनेम करणारे आहेत, माऊली म्हणतात ते लोक दुर्लभ आहेत. आणि इथे दुर्लभ कुठे? माझ्या सकट तुम्ही प्रत्येक जण थोडाफार का होईना काहीतरी आपण नित्यनेम करतोच करतो. मग माऊलींचं चुकीचं आहे का? माऊलींचं खोटं आहे का हरिपाठातलं? अजिबात नाही. माऊलींचं किंवा कुठल्याच संतांचा एक अक्षर सुद्धा, अवाक्षर सुद्धा त्यांचं चुकीचं राहू शकत नाही. आपल्याला अर्थ लागत नाही किंवा आपण त्याचा अर्थाचा अनर्थ करतो, हा आपला दोष. विठ्ठल नित्य नेमाने भजन करायचं, नित्य भजन करायचं. याचा अर्थ काय? तर तुम्ही आम्ही आपण ज्याला नित्यनेम समजतो तो मुळात नित्यनेम नाहीच. तो नित्यनेमच नाही. का नाही? याचं कारण असं आहे की तो नित्य चालत नाही म्हणून नाही. तो दिवसातल्या ठराविक वेळेपुरता, ठराविक स्थळापुरता, ठराविक काळापुरता, ठराविक कृतीपुरता मर्यादित राहतो ना, परिच्छिन्न राहतो, वेगळा राहतो. ठराविक काळापुरताच आपण त्याला मर्यादित ठेवतो आणि उर्वरित बाकी सगळा वेळ आपण काय काय करतो आणि जे जे न करायला हवं ते ते करतो. त्याला सुद्धा आपण नित्यनेम म्हणणार काय? त्याला भजन म्हणणार काय? नाही. मग दिवसभरातल्या एखाद्या विवक्षित